हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, हॅपी होली. आता आम्ही उठलोय सकाळ सकाळ दोघी जणी. अजून कोण उठलं नाही आमच्या सोबत, कारण का सगळ्यांचं ठरलेलं 7 वाजता उठायचं. कोणच नाही उठलं. आम्ही बघू शकतो तिच्या गॅलरीमध्ये बसलोय आणि इथून बघतो आता कॉलनीमध्ये कोण कुठून येत आहे का, पण अजून कोण उठलंच नाही वाटतं. लोकांची होळी 1ला चालू होईल वाटतं आणि 1ला आमची होळी संपून जाईल. झोपायचं असतं परत. ही 10वीत आहे. उद्या हिचा कोणता पेपर आहे? हिस्ट्री जॉग्राफी. बघू समजेल रिझल्टच्या टायमाला. सकाळी 6:30 वाजता माझ्या घरी आली आणि मला बोलते सानू माझ्याकडे झोपायलाच आहे. माझी बहीण गेली कामाला आणि तिचं घर कसं कोपऱ्यातलं आहे, त्यामुळे असं मोठं घर आहे, तर खूप तिला भीती वाटत होती. बोलते माझ्याकडे रात सकाळ मम्मी मला काय आई मला बोलते की अरे तुला बाहेर कोणतरी आवाज देते. म्हणजे नाही रे. बोलते अरे सानिका असं वाटतंय की नमू तुला आवाज देते. मग मी बाहेर आली. पहिली तू विंडोमध्ये उभी आहे आणि पडदा लावलेला, मला काही दिसत नाही. म्हटलं मम्मी फेकते. दरवाजा ओपन करून बघते तर असं म्हटलं की हां खरंच ही आली आहे. नंतर एक चादर घेतली आणि निघाली हिच्या इथे. आता काय नाही, तेव्हा थोडा टाइम फोन स्क्रोल केला. सकाळी 7 वाजताच 50% संपला, त्यामुळे दोघींनी फोन ठेवला. मी बोलली आता चला व्लॉग चालू करू, काहीतरी करू होळीच्या दिवशी. बघू. फर्स्ट मी कधी पण व्लॉग चालू करायचा विचार करते, फर्स्ट टेक घेते म्हणजे सगळं स्टार्टिंग नीट होते. नंतरचे जिथे जाईन तिकडचे 2-3 टेक होतात. ट्रॅव्हलचा असला तर तिकडचं होऊन जातो, किंवा असं आता पूजेचा मध्ये केलेला सगळे टेक घेतले. एंडिंगच घेत नाही आणि मधला पण घेत नाही. तर त्या टायमाला मी फक्त एक आरतीचा घेतलेला, सकाळी उठलो त्याचा, सगळ्यांनी जर्सी घातलेली त्याचा. एंडिंगच घेत नाही, पूर्ण विसरून जाते. मग आठवतं ते व्लॉग हेच नाही केला. एकदा फॅमिलीसोबत गेलेलो डिनरला, त्याचे सगळे टेकसुद्धा घेतले पण एडिटिंगच केली नाही. ते मला जीवावर आला, त्यामुळे मग तो सुद्धा माझा वाया गेला. पण आता हा जेवढा कमीत कमी करीन, आता हा एक होऊन जाईल, सगळे येतील तेव्हा. नंतर हळूहळू गुल्लर घेऊ तेव्हा, कारण का नंतर होळीच्या टायमाला फोन बाहेर नाही नेता येणार. कलर आणि पाणी लागेल त्याला, आणि कुठून पण काय पण फुगे टाकतात, त्यामुळे समजणार नाही कुठून आला तो. सकाळ सकाळी जे दिसतो ना आपण, ते अख्खा दिवस पण नाही, मेकअप करून पण दिसणार नाही. एवढा चांगला चेहरा सकाळी दिसतो ना. नाही रे, मला तसं वाटतं चेहरा उलट सकाळी सकाळी चांगला दिसतो. उठलं मी आरशातच बघते. सो गाईज, आता आपण थोड्या वेळाने भेटूया. आमच्या बिल्डिंगमधली सगळी पब्लिक येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते. थोडं जमेल, माहीत नाही कोण म्हणजे बाकीचे टेक घेईल, कारण का फोन मला तर नाही नेता येणार बाहेर. बघू आता. बाय बाय. दिसत नाही आता, दिसते. हिचे पण 10वीचे पेपर आहेत, ते ही पण नाही येणार आहे यावर्षी होळी खेळायला. बघू. बोलत तर होती येणार नाही. मला तर वाटतं येशी चेहरा मगाशी किती छान दिसतो, आता बघ कोण नाही आलं या. तेल बिल लावत आले एकदम शॅम्पू म्हणून. मला तर चेहरा पण धुवायचा आहे. कुठे सेजू? अरे नमू पोहे नाही खायचे आहेत. आम्ही होळीची तयारी केली. तिथं मी एक टेक घेतला, त्यामध्ये दिसत पण मी तुम्हाला परत दाखवतो. कलरचे फुगे प्लस 2 बिस्लरी आणलेत. आणि हे मी बनवलेले फुगे आणि हे मी बनवलेले पोहे ही फक्त ढवळायचं काम करते. तर गाईज अजून कोणतं जागा नाही झालंय. इथून आम्ही सारखं खाली बघतोय. गाणी तर लावलेत तिकडे. हॅलो गाईज, आता इथे फुगा फुटला म्हणजे कसं चंपू झाली ती आता कलर्स होत आहे. बिल्डिंग मध्ये आता होळी चालू झालंय, दाखवायला पण भीती वाटतंय. कुठून कुठे फुगा फुटेल माहित नाही. हा म्हणून मला भीती वाटतं यार. तिकडे सगळे उभे आहेत 3ऱ्या माळ्यावर आणि फुगे फोडतायत. हे लोक सगळे आमच्यावर फुगे फोडतायत. तुम्ही बघू शकतात चेहऱ्याची पूर्ण वाट लागली आहे. आता आमची होळी खेळून झाली आहे. मी घरी आलेली. छान फोन. आता आम्ही सेल्फी काढू, फोटो काढू, नंतर मी परत कंटिन्यू करेन ब्लॉग. बाय बाय बबलू आता. हॅलो गाईज, अरे इकडे सगळे नळ चालू झाले आमचे. मोठी पाईपलाईन सोडले बिल्डिंग मध्ये. काय हे सगळं एवढं भयानक? कोण होळी खेळत नसेल. सगळे सेम दिसतोय आज. सगळे सेम.
फक्त डोळे आणि ओठ आणि दात दिसतात, ओठ पण नाही दिसत. एक तर मी तेल पण नाही लावलेलं जास्त. आवडते आवडीने ब्लू, ही ब्लू रंगाची तोबडा धुवून आली ही. आम्ही धुतला नाही चेहरा अजून. कोणी वरून फुगा मारला पेपर आहे तुमचा आणि माझा आणि हिला काय पडलेलीच नाही म्हणून मी चेहरा धुवून आली. तुमचा पेपर मला का पडेल? कडू कडू लागत. अरे स्पॉन्सर भेटला. अरे इनकी तो ये सगळे वो रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते, रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते, राधा संग होली नंद लाल खेलते, बोलो सारा रारा सारा रारा मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा सारा रारा मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा जय हो। होली आई होली आई होली आई, मस्ती लाई मस्ती लाई मस्ती लाई आई, होली आई होली आई होली आई, मस्ती लाई मस्ती लाई मस्ती लाई। क्यों आ रहा है कुर्ती पे तेरी मलू गुलाल, रंग बता ब्लू या लाल। हवा में अभी मजा आएगा ना भिड़ो। लेकिन एक सेकंड, अशा प्रकारची होळी होते. हॅलो गाईस, आता मी घरी आले. आता आंघोळीला जाईन, बघू कलर जातो का. ह्याचा तर नाही गेला, हिचा गेला, हिचा पण नाही गेला. ही आता हळद लावून बसल्या. इकडे काय जे पण बोलले ते जरा स्क्रिप्टेड आहे माझ्याकडे. स्क्रिप्ट शिकवून काही घेतला. काही काही तुम्हाला माहिती नसेल केस मला आहे ना, दादा, हलत पण नाही. बोल मला काय काय बोलू असं बोलली आणि मला जे काय बोलले ते मी सांगितलेलं हिला बोलले. कधी सांगेल, काय प्रूफ आहे तू सांग. हे माझं घर आहे, त्या घरात मी आहे. त्या घरात मी राहते, मला राहायला देतात. शी बघ, ही अशी दिसते. ही ड्रॉइंग होती, तिथे कलर लागला. साईड चल. थोडीशी होम टूर. पाठवते, आमचा देवार आहे. पाठवते बोलली. हॅलो गाईज, आता आंघोळ झाल्या पण कलर कायच नाही गेला आणि चेहऱ्याला इचिंग पण खूप होते, खूप झोमतं. हिचा सगळा कलर गेला. असं वाटतं ही होळीच नाही खेळल्या. आता इथे मी ब्लॉग एंड करते. पुन्हा कधीतरी कुठे जात असेल तेव्हा बनवते. यार किती लाल झालाय चेहरा, माकड वाटतंय इथे तर काय असते. बाय बाय, टाटा.